वरीच्या तांदळापासून बनवलेली टम्म फुगलेली गरमागरम भाकरी. नवरात्रात 9 दिवस उपवास असतो. 9 दिवस धान्य खात नाहीत. मग अशा वेळेस ही अशी वरीची भाकरी करून खाल्ली की पोटाला जरा आधार मिळतो. 9 दिवस जर आपण सकाळ संध्याकाळ फक्त साबुदाणा खिचडी खाल्ली तर पोटाला त्रास होऊ शकतो. साबुदाणा पचायला जरा जड असतो. त्यामुळे रात्री या पद्धतीने वरीची भाकरी आणि भेंडीची भाजी खाल्ली तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. वरीचं तांदूळ किती घ्यायचं, त्याच्यासाठी साबुदाणा किती लागणार, दळायचं कसं आणि भाकरी बनवायची कशी आणि त्याच जोडीला चविष्ट अशी भेंडीची भाजी. चला तर पाहूया टम फुगलेली वरीची भाकरी आणि चविष्ट अशी भेंडी. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक करा. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे प्रमाणासाठी एक भांडं घेणार आहोत. तर घरातलं कोणताही भांडं तुम्ही घेऊ शकता, फुलपात्र, वाटी किंवा काहीही. तर मी ते एक वाटी घेतली आहे आणि वाटी भरून वरीचं तांदूळ घेत आहे. तर इथे एक वाटी वरीचं तांदूळ घेतला आहे आणि इथे पोहे खायच्या चम्मचनी 3 चम्मच साबुदाणा घ्यायचा आहे. हे मिक्स करू आणि आपण याला गिरणीतून दळून आणू. हे पीठ गिरणीतूनच दळून आणा, कारण की मिक्सरमधून एवढा बारीक पीठ होत नाही. थोडं जाड राहतो, त्यामुळे भाकरी कडक होतात आणि नीट फुगत नाही. तर इथे मी हे गिरणीतून पीठ दळून आणलं आहे. तर तुम्ही पाहू शकता बारीक असं पीठ आहे. पहिल्यांदा आपण भाकरी बनवून घेऊ. तर इथे गॅस ऑन करू आणि भाकरीसाठी इथे पाणी गरम करायला ठेवू. तर पातेलीमध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी गरम होत आहे तोवर आपण पीठ गाळून घेऊ. भाकरी बनवताना कधी पीठ गाळून घ्या, म्हणजे काय, त्याच्यामध्ये कडक असे पार्टिकल्स असतात, त्यामुळे भाकरी थापताना फाटू शकते. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला किती भाकरी बनवायचे त्यानुसार पीठ गाळून घ्या. पीठ गाळून झाल्यावर पिठाच्या मधोमध असा एक खड्डा करायचा आहे आणि यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे. तिथे बघा पाणी उकळलं आहे. हे पाणी आपण या पिठामध्ये ओतूया. गॅसवर तवा ठेवूया आणि उलटण्याने छान मिक्स करून घेऊया. या पद्धतीने केलं ना तर पाणी लवकर गार होत नाही आणि भाकरी छान होतात. यामध्ये आपण उकळतं पाणी घातलं आहे, त्यामुळे गरम आहे. लगेच हात न लावता उलटण्यानेच थोडं पीठ मिक्स करून घ्यायचं, नंतर हाताने मळून घ्यायचं आहे. तर आपण इथे उलटण्याने सगळं पीठ मिक्स केलं होतं. आता हाताने मळून घेऊया. गरज वाटल्यास हाताला थोडं पाणी लावूया आणि पीठ मळून घेऊया. इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपल्याला भाकरीसाठी एक छोटा गोळा तोडून घ्यायचा आहे. आणि थापण्याकरिता इथे मी परातीत थोडं सुक्कं पीठ टाकलं आहे. थोडं हातालाच कोरडं पीठ लावून हातावरच थोडी मोठी करून घ्यायची, नंतर परातीमध्ये घालून थापून घ्यायचं आहे. या पद्धतीने भाकरी थापून घेत आहे. तर पातळ अशी आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी हाताला चिटकत असेल तर थोडं कोरडा पीठ लावू शकतो. तर तुम्ही पाहू शकता पातळ अशी मी भाकरी थापून घेतली आहे. ही थापलेली भाकरी आता आपण तव्यावर घालूया. तरी ते गॅसवर तवा ठेवला होता आणि तवा पण छान गरम झाला आहे. यावर भाकरी घालूया आणि वरून पाण्याचा हात लावूया, म्हणजे भाकरी कोरडी पडणार नाही. भाकरी पलटून घेऊया. आता खालच्या साईडनीच भाकरी पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे. तर भाकरी या पद्धतीने तव्यावर फिरून फिरून खालच्या साईडनी भाजून घ्यायचं आहे. भाकरी खालची बाजू पूर्ण भाजल्यावरच या भाकरीला आता आपल्याला पलटवायची आहे, म्हणजे भाकरी फुगेल. वाव, बघा तर पहा भाकरी किती छान फुगली आहे. तर याच पद्धतीने आणखी एक भाकरी बनवून घेऊ. तर ही दुसरी भाकरी मी बनवून घेतली आहे. तर दुसरी पण भाकरी तुम्ही बघू शकता किती छान फुगली आहे. तर आपल्या दोन्ही भाकऱ्या बनवून तयार आहे. आता भाजी बनवूया. तर भेंडीच्या भाजीसाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये शेंगदाणा तेल घातला आहे. उपवासासाठी मला काही बनवायचं असेल तर मी शेंगदाणा तेलच वापरते. तेल गरम झालं की यामध्ये जिरा घालूया.
जिरा तडतडला की यामध्ये हिरवी मिरची घालूया। हिरवी मिरची आणि जिरा परतून घेऊया। काही सेकंद परतून झाल्यावर यामध्ये आपण कढीपत्ता घालणार आहोत। तुम्ही उपवासाला कढीपत्ता खात नसाल तर घालू नका। मी इथे तेलामध्ये कढीपत्ता घातला आहे। काही सेकंद परतून घेऊया। आता यामध्ये कट केलेली भेंडी घालूया। भेंडीच्या भाजीमध्ये तेल थोडं जास्त घालावा लागतो म्हणजे भाजी चिकट होत नाही। भाजी काही सेकंद परतून घेऊया आणि झाकण न ठेवता 2 ते 3 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। भेंडीच्या भाजीमध्ये चवीपुरतं सिंधव मीठ घालूया। मिक्स करून घेऊया। भाजी शिजत आली की यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालूया। भाजी तयार आहे। आता आपण सर्व करूया। तर मी ते वरीच्या तांदळाची भाकरी आणि दही घेतली आहे ताटामध्ये। भाजी वाढूया। तर तुम्ही भाजी पाहू शकता, अजिबात चिकट झालेली नाही आणि एवढी चविष्ट झालेली आहे की तुम्हाला आता काय सांगावं। तुम्ही इथे जवळ असता तर नक्कीच तुम्हाला ही भाजी आणि भाकरी टेस्ट करायला दिली असती। अप्रतिम झाली आहे। तर तुम्हाला ही उपवासासाठी बनवलेली भाजी भाकरीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। प्लीज एक लाईक करा। धन्यवाद।